नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. तलाठी पदभरती संदर्भात महत्वाचा अपडेट असा आहे की जे काही राज्य जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरतीचे समन्वय समितीचे अध्यक्ष, राज्य अध्यक्ष नरके यांनी सांगितलेलं आहे की जे काही आपलं रिझल्ट आहे, रिझल्ट जानेवारीमध्ये डिक्लेअर होणार आहे. आजच्या लोकसत्ताची बातमी आहे, तर डिटेलमध्ये जाणून घेणार आहे काय आहे आणि कसं काय होणार आहे. ओके, तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. बघा, राज्यामध्ये 4,466 पदांसाठी जी आपली तलाठीची भरती झाली होती ती 10,41,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते आणि त्याच्यामध्ये जवळपास 64,960 बघा 64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. 3 सत्रांमध्ये परीक्षा झाली होती. सगळ्यांनाच माहिती 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान यांनी जी काही आपली नंतर आन्सर की आली होती त्या आन्सर की मध्ये त्यांनी सांगितलं होतं की याच्यावर आक्षेप घ्या. ओके, तर आक्षेप मध्ये जवळपास 2831 प्रश्नांवर म्हणजे 2,831 प्रश्नांवर 16,205 उमेदवारांकडून आलेले आक्षेप. बघा, आक्षेप 146 बघा 146 प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास दुरुस्ती होत आहे. मात्र टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणजे टीसीएस त्याचं काम जे ते युद्ध पातळीवर करत आहे. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलं, जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती राज्य समन्वय सरिता नरके यांनी वर्तवले. सरिता नरके जे त्यांनी सांगितले की तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. ओके, सो हे सगळे त्यांनी सांगितलंय की जे रिझल्ट आहे आपला पेसाचा रिझल्ट हा जानेवारीमध्ये 9 तारखेपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि तो यायलाच पाहिजे. ओके, जर नाही आला तर मग खूप काही अडचणी या सरकारला पण होणार आहे. बट 9 जानेवारीपर्यंत जर रिझल्ट आला तर जानेवारीमध्ये आपला हा रिझल्ट लागणार आहे. सगळ्यांना त्यांचं जॉईनिंग लेटर हे मिळणार आहे. ओके, सो असा हा अपडेट होता की जेणेकरून एक थोडंसं पॉझिटिव्ह आपल्याला वाटत असेल हे लोक काम करत आहे आणि ते कामाचा आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.